लास्ट वीक आम्ही यांच्या एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो, पण तो व्लॉग तुमच्यासोबत काही शेअर करायचा राहूनच गेला, कारण की त्याच्यानंतर आम्ही गावी वगैरे गेलो आणि तिथल्या व्लॉगमध्ये हा व्लॉग राहूनच गेला. चला म्हटलं हा व्लॉग तुमच्यासोबत आज आपण शेअर करावा. तर आम्ही तिघे छानसं असं रेडी होऊन निघालो होतो यांच्या फ्रेंडच्या घरी जाण्यासाठी. तर तुम्ही म्हणत असाल की ही बाईक कोणाची, तुमच्याकडे तर स्कूटी आहे. तर हो, ही यांच्या दुसऱ्या फ्रेंडची बाईक आहे आणि आम्ही काही 1-2 वीकसाठी बाईकची थोडीशी एक्सचेंज केली होती. आमची स्कूटी त्यांना दिली होती आणि त्यांची बाईक आमच्याकडे होती. आणि सांगायचं असं की विहानला ही बाईक खूप आवडली. म्हणजे कसं होतं, स्कूटीवरती पुढे काही बसायला येत नाही, उभं राहावं लागतं आणि त्याच्यासाठी तो खूप छोटा आहे. मग या बाईकवर त्याला पुढे बसून मस्त असा पुढच्या व्ह्यूचा खूप सारी एन्जॉय वगैरे करता येतं आणि मस्त मस्त मध्ये मध्ये सारखं बटन प्रेस करून हॉर्नसुद्धा वाजवायला मिळतो. त्यामुळे विहान खूपच खुश होता. फायनली आम्ही निघालो आणि जाताना गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल टाकायला थांबलो होतो एका ठिकाणी. आणि त्यांच्या घरी छोटंसं बाळ आहे, म्हटलं जरा जाताना त्याच्यासाठी सुद्धा चॉकलेट्स वगैरे घेऊन जावं. जाताना खूप वारं सुटलं होतं. मी केसाला काहीच कवर वगैरे केलं नव्हतं, त्यामुळे केस खूप विस्कटले होते. पण फारसं काही लांब जायचं नव्हतं आणि थोडंसं पावसाचंही वातावरण झालं होतं. फायनली आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये पोहोचलो. बाहेर गेटवरतीच एंट्री केली आणि आतमध्ये निघालो. अगदी आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरच हे घर आहे. आणि आम्ही खाली गेलो तर त्यांचा मुलगा म्हणजे प्रद्वीक खाली ऑलरेडीच येऊन थांबला होता. ते दोघेही आले होते आणि आल्या आल्या विहानं त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायला आणि खेळायला सुरुवात केली. जाओ जाओ भैया के पास जाओ. वेट, मैं इधर से देती हूँ आपकी गोदी में, ठीक है? कम. ये विहान थोडा वेळ खाली खेळला आणि आम्ही नंतर सगळेच वरती आलो. तर इथे आल्यावर ही दोघांची मजा मस्ती चालू झाली. विहानने सगळे त्याचे टॉयज काढले होते खेळण्यासाठी आणि आम्ही चौघे ते गप्पा मारत बसलो होतो. चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर विचार चालू होता की जेवायला बाहेर कुठे जायचं की घरीच बनवायचं. तर फायनली प्लॅन असा ठरला की चला आपण बाहेरच जेवायला जाऊया. विकेंड तर होता, गर्दी पण असणारच आहे, पण इथे 1-2 फेमस ढाबा वगैरे आहे तिथे बघू म्हटलं. तर केसर का ढाबा आणि असे 2-3 तिथे ढाबे आहेत. तर म्हटलं तिथल्या एका तरी ढाब्यामध्ये आपल्याला थोडासा लवकर नंबर मिळेल, कारण की वेटिंग खूपच होतं. तर एका ठिकाणी गेलो, तिथं वेटिंग आम्हाला अर्धा तासाचं लागलं. मग आम्ही शेवार ढाब्यामध्ये गेलो, तर तिथे आम्हाला एक 15 मिनिटांचं वेटिंग होतं. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, 15 मिनिटं वेट वगैरे केला आणि फायनली आम्हाला जेवायला नंबर आला. तर जेवण खूप छान होतं. जेवण वगैरे केलं आणि तिथंच विशेष म्हणजे सांगायचं असं की माझी एक कॉलेजची फ्रेंडसुद्धा भेटली होती. तिचा काय मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही, कारण की म्हटलं काय माहिती ती कम्फर्टेबल होईल की नाही. फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही घरी आलो. तर असा होता आजचा आपला दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.